सावधान हा शब्द कानावर पडला अथवा कुठे लिहिला दिसला तर आपल्याला चक्क आठवते ते विजेची ट्रान्समीटर अथवा विजेची इतर वस्तू ज्यावर मानवीय भार सहन करण्यापेक्षा जास्त ऊर्जा असते आणि जे मानवासाठी घातक ठरते। आपण अशा वस्तूपासून नेहमी दूरच राहतो आणि जर अशा वस्तू स्वतः तुमच्या जवळ आल्या तर समजा तुमचा जीव जाईल। असाच जीवघेणा प्रकार अमरावती शहरातील बेलपुरा परिसरात घडताना दिसून येत आहे। अमरावतीमधील बेलपुरा परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जिवंत तारा नागरिकांच्या घरावर उघड्या आहेत, ज्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे। एवढेच नव्हे तर दिनांक 19 जुलै रोजी सतीश माहोरे आपल्या घरावरील बांधकामाचे सामान उचलण्यासाठी घराच्या गच्चीवर गेले असता त्यांना जिवंत विजेच्या ताराचा शॉक लागल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे त्वरित भरती करण्यात आले। या व्यक्तींच्या परिजनांशी घटनेची चौकशी केली असता त्यांच्या सांगण्यावर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे डोळे उघडून आंधळा कारभार चालू आहे असे लक्षात आले आहे। नातेवाईक सांगत आहे, यावर आमच्या प्रतिनिधींनी खात्री व्हावी यासाठी स्वतः प्रकरणाची शहानिशा करून प्रकरणाचे एकंदरीत वृत्तांकन आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅमेराबद्ध केले। आमच्या प्रतिनिधींनी बेलपुरा परिसरातील हिवरकरवाडा भागातील नागरिकांशी चर्चा करून नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांनी ही बाब अतिशय धोकादायक असल्याची लक्षात आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वेळोवेळी विद्युत वितरण कंपनीकडे तक्रार करूनही मुख्य अभियंता आणि विद्युत वितरण कंपनी समस्या दिसत असतानाही कानाडोळा करताना दिसून येत आहे। त्या वायराची खूप तकलीफ आहे। आताच एक प्रकरण घडलं, आमचे लहान लहान लेकरं पण सुद्धा इथं खेळत राहते, पण याचे जिम्मेदार कोण राहील? मुख्य अभियंत्यालाही दिलेले आहे कंप्लेंट, आणि काही कम जास्त झालं तर याचे जिम्मेदार MSEB वाले राहील, त्यांच्यापासून भरपाई। आताच एक प्रकरण घडलेलं आहे अर्धा एक तास पहिले, तो व्यक्ती 2 लेकराचा हातमजुरीवाला, त्याला करंट लागला आहे। तू वारंवार किती साऱ्या कंप्लेंटा दिलेल्या आहेत तरी MSEB वाले काही त्याच्यावर ॲक्शन घेत नाहीये। सकाळी वायराची कंप्लेंट दिली होती मी इथे, ते म्हणे तुम्ही अर्ज लिहून आणा, मी हटून देतो। अर्ज 3-4 वेळा दिलेला आहे तर ते येऊनच नाही राहिले, केर निघून राहिले। घर बांधकामाच्या वक्ती आजी आणि मी पण गेलतो, त्यांनी घेतली नाही केर। त्यामुळे विद्युत कंपनीचे डोळे उघडून आंधळा कारभार चालू आहे। त्यामुळे अशा ह्या आंधळ्या कारभारामुळे आणखी किती जीवांना धोका उद्भवणार आणि किती जीव दगावणार याची काही कल्पना वीज वितरण कंपनीला आहे की नाही, किंवा हा प्रकार नागरिकांसमोर किती दिवस असंच राहणार आहे ज्यामुळे नागरिकांचे बेहाल होतील। तसेच या परिसरात 11,000 kVच्या उघड्या तारा आहेत, ज्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। भर चौकात ट्रान्समीटर आहेत ज्यातून नेहमी आगीचे भडके उडतात, त्यामुळे कधी जर नागरिकांच्या अंगावर ट्रान्समीटरचे भडके पडले जीव सुद्धा जाऊ शकतो। म्हणून विद्युत कंपनी यावर केव्हा लक्ष देईल हा प्रश्न आहे, की असाच डोळे उघडून आंधळा कारभार चालत राहील। BC न्यूज ब्युरो, अमरावती।